नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील आरोपीच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी. लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामधील आरोपीच्या जामीन अर्जावरती कोर्टात सुनावणी. 7 आरोपींच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार. बंधू अशोक खरातचा ईडी ताबा घेण्याची शक्यता. खरातचा ताबा मिळवण्यासाठी ईडीकडून न्यायालयामध्ये अर्ज केल्याची सूत्रांची माहिती. खरातच्या विविध बँक खात्यांवरील संशयास्पद व्यवहार आणि मालमत्तेच्या खरेदी विक्रीमध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा ईडीला संशय आहे. अनेक बनावट कंपन्या स्थापन केल्याचाही आरोप आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक गीत सोशल मीडियावरती पोस्ट केल्याप्रकरणी सुषमा अंधारेंची आज साक्ष. विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीने सुषमा अंधारेंना उपस्थित राहण्याचे निर्देश दिलेत. सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग. सुषमा अंधारे हजर राहणार का आणि काय बाजू मांडणार याकडे लक्ष. अनैतिक संबंधातून पतीला शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न. पत्नी आणि प्रियकराला अटक. महिलेचा पती गजानन मोरे बचावलाय. यवतमाळच्या वडगावमधली घटना आहे. मुंबईमधील जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलच्या डॉक्टरला खंडणीसाठी धमकी. जुन्या व्हिडिओच्या आधारे बदनामीची धमकी देत 15 लाखांची मागणी. एक महिला आणि तिघांविरोधात गुन्हा दाखल. डॉक्टरांची जोगेश्वरी पोलिसात तक्रार. पुण्याच्या पर्वती परिसरामधील अरण्येश्वर तावरे कॉलनीमध्ये गाड्यांची तोडफोड. तरुणांनी नशेच्या अवस्थेमध्ये गाड्यांची तोडफोड केल्याची घटना. किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याची माहिती आहे. धाराशिवमध्ये 10 कोटीच्या हाशिश ऑइल तस्करी प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधाराला अटक. ओडिशाच्या नक्षलग्रस्त भागामधून धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. नळदुर्ग इथे 10 कोटी 38 लाख किमतीच्या हाशिश ऑइल तस्करी प्रकरणामध्ये प्रसेनजीत खिरमहन दास हा मुख्य आरोपी आहे. सांगलीत नशेच्या इंजेक्शनचा मोठा साठा जप्त. रोग्यासाठी घातक आणि नशेसाठी वापरली जाणारी 74 ट्रेमिमाइड इंजेक्शन्स जप्त. आष्ट्यातून दोघांना अटक. इंजेक्शन विक्रीचा तरुणाकडे कोणताही परवाना नव्हता. सांगली एलसीबीची कारवाई आहे. कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यामधील मरळी इथं उसाच्या शेतात गांजाची रोपं. 25 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. भिकाजी पाटील या शेतकऱ्याला गुन्हे शाखेनं अटक केली आहे. नागपुरातील पाकिस्तान निर्मित कथित गोरी क्रीमच्या विक्रेत्यावरती गुन्हा दाखल. तसंच भारतामध्ये पुरवठा करणाऱ्या मुख्य सूत्रधारावरही अन्न आणि औषध प्रशासनानं गुन्हा दाखल केलाय. पाकिस्तानातून येणारी गोरी क्रीम नियमांना धरून उत्पादित केली जात नसल्याचं तपासामधून समोर आलंय. कर्नाटक राज्यात चोरलेले 4 लाखांचे 28 मोबाईल जप्त. मनमाड लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई. तिघांना मुद्देमालासह अटक केली आहे. 3 आरोपी आणि मुद्देमाल कर्नाटक राज्यामधील कलबुर्गी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. बीडच्या माजलगाव अत्याचार प्रकरणानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात करणाऱ्या वडिलांना न्यायालयीन कोठडी. तर महिला डॉक्टर नरगिस शेख विरोधात गुन्हा. अटक होण्याचीही शक्यता. धुळ्यात शिरपूर शहादा रस्त्यावरती भरधाव पिकअपची कारला जोरदार धडक. कारमधील पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी. नातेवाईकाच्या लग्नासाठी जात असताना हा अपघात घडलाय. भंडाऱ्याच्या तुमसर तिरोडा मार्गावरती भरधाव ट्रेलरनं मायलेकाला चिरडलंय. मुलाचा जागीच मृत्यू तर आई गंभीर जखमी. एसटी बसमधून उतरून रस्ता ओलांडत असताना ट्रेलरनं दोघांना चिरडलं. संतप्त नागरिकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलंय. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल समोर ऑइल टँकरचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झालाय. रस्त्यावरती ऑइल सांडलं होतं. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ऑइल सांडलेल्या ठिकाणी माती टाकून वाहतूक ही पूर्ववत करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला इथं आग. आगीमध्ये 7 ते 8 दुकानं जळून खाक. या आगीत पान स्टॉल, नाश्ता स्टॉल, त्याचबरोबर मोटार गॅरेज आणि इतर छोट्या व्यावसायिकांची दुकानं जळून खाक झाली आहेत. आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. बुलढाण्यात नांदुर्दा तालुक्यातील कंडारी गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे लग्नात विघ्न. लग्न मंडप विद्युत तारांमध्ये अडकून आग लागल्याची घटना. मंडप आणि दुचाकी जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. पालघरच्या माहीममध्ये यंग स्टार फाउंडेशनतर्फे अखिल भारतीय शूटिंग बॉल स्पर्धेचं आयोजन. वेदांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली 6 राज्यातील 13 संघ सहभागी. महाराष्ट्रासह उत्तराखंड, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान संघामध्ये चुरशीचे सामने. तर मालेगावच्या इस्तियाक संघाची बाजी आहे. हिंगोलीत शक्तीपीठ महामार्गाच्या शासन निर्णयाची होळी. शक्तीपीठ महामार्गाला जमीन देणार नाही. जिल्ह्यातील सिरला गावामधल्या शेतकऱ्यांनी निर्धार केलाय. वडिलोपार्जित जमीन न देण्याची शेतकऱ्यांनी शपथ घेतली आहे.